तर ही पंचबला औषधी आहे. पंचपैकी एक आहे. अशा साधारणपणे सारख्या दिसणाऱ्या 5 वनस्पती आहेत, त्याला पंचबला म्हणतात. ह्याचा अर्थ बल म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये मांसपेशी आणि हाडांचं बल वाढवते, ताकद देते. त्रेतायुगात आपल्याला आठवत असेल की प्रभू रामांना विश्वामित्रांनी बला मंत्र दिले होते. तसंच कलियुगात आपल्याकरता हे औषधी रूपात आहे बला. रस्त्याच्या साईडला कुठे उगवते, खूप ताकद असते तिच्यात, अशी तुटत नाही सहजासहजी, म्हणून तिचं नाव आहे बला. आपल्याला हे माहीत नसल्यामुळे आपण त्याला कापून देतो गवत म्हणून. बघा, कोणतेही बाकी गवत आहे तुम्ही पाहू शकता, हे आरामात तुटलं, हे पण तुटलं आरामात, हे तर खूपच आरामात तुटलं. तर हे सगळं एकदम आरामात तुटतं आहे. पण हे जे बला प्रकारचे ज्या वनस्पती आहेत त्या तोडायला, म्हणजे तुटणं हाताने तुटतात, तुटत नाही असं नाही, पण नक्कीच इतरांपेक्षा खूप जास्त ताकद लावली तरी ते तुटत नाही. त्याच्यात ताकद असते आणि आपण ते खाऊ शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि कुठे उगवतं? रस्त्याच्या साईडला, शेतात, बांधावर. आपल्याला अज्ञानामुळे आपण ते कापून टाकायचो, पण खरं आपल्या शहरात गावात जगताना आपल्याला जे ताकद पाहिजे, मांसपेशीमधली ताकद आणि हाडांमधली, त्याकरता हे बला खूप चांगली वनौषधी आहे, सगळीकडे उपलब्ध असते. आपण ते खाऊ शकतो, पानं खाऊ शकतो, त्याची मुळं, पंचांग, काड्या, किंवा ते सावलीमध्ये वाळवून त्याची पावडर करून वरण भातात घालू शकतो, भाजीमध्ये. वर्षभर सावलीत वाळवायचं ते पान. बघा, मी पण खातो आहे. हे बघा, हे मी खात आहे आत्ता, फ्रेश आहेत, पानं तोडलेली. सध्या पावसात आहे आणि पावसानंतरही तसं वाळत नाही, हे झाड राहतं आहे पावसानंतर पण. तर आपण फ्रेश काढून वापरू शकतो, सावलीत वाळवलेलं पण खाऊ शकतो. तर हे खूप छान आहे पंचबला औषधी. आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग करावा. फक्त घ्यायच्या आधी एकदा अजून गॅरंटी करून घ्या कोणाच्या माहितीच्या व्यक्तीकडून की हे बलाच आहे ना. पण असं ते पसरत जाते आणि 5 प्रकारचे बला आहेत.